नमस्कार. मागच्या वेळी आपण अनुच्छेद 21 बद्दल बोललो, जीवनाचा हक्क. पण विचार करा, जर कोणाला अटक झाली तर त्या व्यक्तीचं स्वातंत्र्याचं काय? त्याचं रक्षण कोण करणार? तर आज आपण त्याच संरक्षणात्मक ढालीबद्दल बोलणार आहोत, म्हणजेच अनुच्छेद 22. हा प्रश्न खरं तर खूप महत्वाचा आहे. बघा, राज्याकडे म्हणजे सरकारकडे कुणालाही अटक करण्याची प्रचंड ताकद असते. मग अशा वेळी या ताकदीचा गैरवापर होऊ नये यापासून एका सामान्य माणसाला कोण वाचवतं? याच प्रश्नाचं उत्तर मिळतं आपल्या संविधानाच्या अनुच्छेद 22 मध्ये. हे कलम म्हणजे अक्षरशः एक ढाल आहे. कशापासून वाचवणारी ढाल? तर मनमानी अटकेपासून. याचा सरळ सोपा अर्थ एकच आहे: कायद्याची योग्य प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कोणाचंच स्वातंत्र्य हिसकावून घेता येणार नाही. हे कलम आहे ना, एका तराजूसारखं काम करतं. कल्पना करा, एका पारड्यात आहे सरकारची ताकद, कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्याची, आणि दुसऱ्या पारड्यात आहे आपलं स्वातंत्र्य. अनुच्छेद 22 बरोबर या दोन्हीमध्ये एक बॅलन्स, एक संतुलन साधायचं काम करतं, जेणेकरून सत्तेचा गैरवापर टाळता येईल. ठीक आहे, तर मग ह्या ढालीचे 3 मुख्य आधारस्तंभ कोणते आहेत ते पाहूया. हे असे हक्क आहेत जे सामान्य परिस्थितीत अटक झालेल्या प्रत्येक व्यक्तीला मिळतातच. हे 3 हक्क म्हणजे स्वातंत्र्याच्या संरक्षणाचे 3 पिलर्स आहेत असं म्हणूया. पहिलं, अटक का झाली हे जाणून घेण्याचा हक्क. दुसरं, आपल्या आवडीच्या वकिलाकडून स्वतःचा बचाव करण्याचा हक्क. आणि तिसरं, 24 तासांच्या आत कोर्टसमोर हजर होण्याचा हक्क. आणि लक्षात घ्या, ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये, ही आपल्या संविधानानं दिलेली एक पक्की गॅरंटी आहे. बघा, सगळ्यात पहिला आणि महत्वाचा हक्क, अटक का केली जातेय हे कळायलाच पाहिजे, बरोबर ना? जर कारणच माहीत नसेल तर कुणी आपला बचाव कसा करणार? म्हणूनच अटकेचं कारण सांगणं हे पोलिसांचं घटनात्मक कर्तव्य आहे. आता कायदेशीर प्रक्रिया बऱ्याचदा खूप किचकट असते. त्यामुळे आपल्या आवडीचा वकील निवडण्याचा हक्क खूप महत्वाचा ठरतो. यामुळे काय होतं तर कुणीही या सिस्टीमसमोर एकटं पडत नाही. प्रत्येकाला योग्य बचावाची एक संधी मिळते. आणि हा जो 24 तासांचा नियम आहे ना, तो तर खूपच महत्वाचा आहे. का? कारण यामुळे पोलिसांना कुणालाही हवा तितका वेळ कोठडीत ठेवता येत नाही. या नियमामुळे अटक कायदेशीर आहे की नाही हे एक न्यायाधीश लगेच तपासतात, आणि त्यामुळेच गैरवापरावर चाप बसतो. बरं, आतापर्यंत आपण सामान्य अटकेबद्दल बोललो, पण आता अनुच्छेद 22च्या एका वेगळ्या, थोड्याशा गुंतागुंतीच्या आणि वादग्रस्त भागाकडे वळूया. हा तो भाग आहे जिथे राज्याला म्हणजे सरकारला एक वेगळीच पॉवर मिळते. बघा, स्थानबद्धता किंवा डिटेन्शन हे 2 प्रकारचं असतं. पहिलं म्हणजे शिक्षात्मक, म्हणजे प्युनिटिव्ह डिटेन्शन. हे केव्हा होतं? जेव्हा गुन्हा घडतो आणि मग शिक्षा म्हणून अटक होते. सोपं आहे. पण दुसरं आहे प्रतिबंधात्मक, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. इथे गुन्हा घडलेला नसतो, तर भविष्यात एखादा गुन्हा घडू नये म्हणून केवळ संशयाच्या आधारावर एक खबरदारीचा उपाय म्हणून अटक केली जाते. मग प्रश्न येतो की आपण जे हक्क बघितले त्यांना काही अपवाद आहेत का? तर हो, आहेत. संविधानानेच 2 स्पेसिफिक केसेस सांगितल्या आहेत. आपण आत्ता ज्या मूलभूत हक्कांविषयी बोललो ना, ते 2 गटांना पूर्णपणे लागू होत नाहीत. पहिला गट म्हणजे शत्रू देशाचे नागरिक, आणि दुसरा, जो जास्त महत्वाचा आहे, तो म्हणजे प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्याखाली अटक झालेले लोक. पण थांबा, ह्याचा अर्थ असा नाही की सरकारला अमर्याद अधिकार मिळतात. नाही, ही जी एक्सेप्शनल पॉवर आहे ती सुद्धा अमर्याद नाही. आपल्या संविधानाने ह्या शक्तीचा गैरवापर होऊ नये म्हणून काही सेफ्टी मेजर्स म्हणजे सुरक्षा उपाय ठेवले आहेत. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. जरी राष्ट्रीय सुरक्षेसारखं मोठं कारण दिलं गेलं तरी सरकारला अमर्याद म्हणजे अनलिमिटेड अधिकार मिळत नाहीत. संविधानाने या पॉवरवर सुद्धा काही लिमिटेशन्स, काही बंधनं घातलेली आहेत. तर मग या शक्तीचा गैरवापर कसा टाळला जातो? त्यासाठी 3 महत्वाचे सुरक्षा उपाय आहेत. पहिलं, अटक केलेल्या व्यक्तीला अटकेची कारणं सांगावीच लागतात. दुसरं, एका स्वतंत्र सल्लागार मंडळाकडून म्हणजे एका इंडिपेंडेंट बोर्डकडून ह्या अटकेचं रिव्ह्यू होणं गरजेचं आहे. आणि तिसरं, अटकेचा कालावधी हा अमर्याद असू शकत नाही, त्याला एक मर्यादा आहे.
आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की इतक्या वर्षांपूर्वी लिहिलेलं हे कलम आजच्या काळात इतकं महत्त्वाचं का ठरतं? याचं उत्तर आपल्याला आजच्या काही कायद्यांमध्ये मिळतं. आपण UAPA म्हणजे बेकायदेशीर हालचाली प्रतिबंध कायदा किंवा NSA म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा कायद्याबद्दल ऐकतो. हे कायदे सरकारला प्रतिबंधात्मक अटकेचे खूप मोठे अधिकार देतात आणि यांच्यावर जी काही चर्चा किंवा वादविवाद होतात ना, त्या सगळ्याच्या मुळाशी अनुच्छेद 22चीच तत्त्वं आहेत. कारण हे कायदे व्यक्तीचं स्वातंत्र्य आणि देशाची सुरक्षा यामधल्या नाजूक संतुलनाची परीक्षा पाहतात. आणि हाच तर खरा मुद्दा आहे, नागरिक स्वातंत्र्य विरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा. एका बाजूला आहे नागरिकाचं स्वातंत्र्य आणि दुसऱ्या बाजूला आहे देशाची सुरक्षा. ह्या दोन्हींमध्ये तोल कसा साधायचा, हाच तो संघर्ष आहे जो अनुच्छेद 22च्या केंद्रस्थानी आहे. म्हणजे थोडक्यात काय तर अनुच्छेद 22 हे आपल्या स्वातंत्र्याच्या अधिकाराचं एक शेवटचं पण अत्यंत महत्त्वाचं संरक्षक कवच आहे, जे सरकारची शक्ती आणि नागरिकाचं स्वातंत्र्य यांच्यातलं नाजूक संतुलन टिकवून ठेवण्याचा सतत प्रयत्न करतं. आणि शेवटी हा सगळा विचार आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नापाशी आणून ठेवतो. देशाच्या सुरक्षेसाठी आपलं किती स्वातंत्र्य गमावणं म्हणजे खूप जास्त गमावणं आहे? स्वातंत्र्य आणि सुरक्षा या दोन गोष्टींमधली सीमारेषा नक्की कुठे आखायला हवी?